तुमचं नाव काय? ईश्वर बाजीराव टिळेकर. हां, तुम्ही मशीनवर सॉर्टिंग गेटिंग केली का? हो. ओके. कुठे आहे तुमचं क्षेत्र आणि किती क्षेत्र आहे तुम्हाला? आमचं क्षेत्र उरळी कांचनला आहे, 10 एकर. पुण्यामध्ये उरळी कांचन. उरळी कांचन पुणे. म्हणजे तुम्ही पुण्यावरून इकडे येता? हो. छान छान. किती गाड्या झाल्या तुमच्या मशीनवर आतापर्यंत? आतापर्यंत 8 गाड्या झाल्या. 8 गाड्या झाल्या. कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर शॉर्टिंग. एक नंबर सॉर्टिंग म्हणजे कशा प्रकारे? तुम्ही मॅन्युअल पण केलं आणि इकडे पण मशीनवर पण केलं? एकसारखी साईज, एकसारखं वजन आणि निवड पण इथं चांगली. म्हणजे मुलं आहेत ना, एखादा डाग आला तर बरोबर बाजूला काढतात. बरोबर बाजूला काढतात. बाकीचे सर्व एक सारखी, एक आकाराची, एक वजनाची फळं एका एका साईडला पडतात. ओके ओके. अजून भरपूर माल, म्हणजे 20% फार माल आलेला. म्हणजे 80% माल. 80% माल बाकी. सगळा मशीनवर काम. थँक्यू थँक्यू थँक्यू. चाल, तुमचा असंच सपोर्ट पाहिजे. नमस्कार साहेब. नमस्ते. हां, काय नाव तुमचं? प्रमोद बबन टिळेकर. ओके. कुठलं आपण? उरळी कांचन. उरळी कांचन. टिळेकरवाडी. किती एकर जमीन आहे आपली? 5 एकर क्षेत्र आहे डाळिंबाचं. डाळिंबाचं का? हो. मग कसं वाटलं तुम्हाला मशीनवर सॉर्टिंग ग्रेडिंग करून? मशीनवरचं शॉर्टिंग आम्हाला एक नंबर वाटते. ओके. म्हणजे त्यामध्ये काय बेनिफिट वाटले? ज्याआधी तुम्ही मॅन्युअल करायचे आणि आता मशीनवर करताय, तर किती फरक? मॅन्युअल केल्याने कमी जास्त होते, परंतु मशीनवरती एक सारखी ग्रेड असल्यामुळं त्याचा आम्हाला फायदाच होतो. ओके. आणि म्हणजे एकसारख्या साईजमध्ये एकसारखी साईज एकसारखी मिळते, त्यामुळे व्यापाऱ्यांचा प्रॉब्लेम येत नाही. व्यापाऱ्याचं काय प्रॉब्लेम यायचा आधी तुम्हाला? त्यांना असं वाटतं की खालीवर मॅन्युअल असल्यामुळं लहान मोठं अजिबात नाही. एक सारखी ग्रेड सगळ्या मालाची, एक सारखी क्वालिटीची जी काय त्याची रेंज असेल सारखं एक सारखं सगळी ग्रेड मिळून जाते. त्याची 1 नंबर 2 नंबर जे काही क्वालिटी निघते तशी. आणि त्यामध्ये रेटमध्ये तुम्हाला काही फरक? क्वालिटी निघते तशी. आणि त्यामध्ये. नमस्ते सरजी. नमस्ते. नाव काय तुमचं? विकास टिळेकर. विकास टिळेकर. ओके. कुठून आले तुम्ही? उरळी कांचन. उरळी कांचन. किती क्षेत्र आहे आपलं? 8 एकर आहे. 8 एकर आहे. मग तुम्ही इकडे पहिल्यांदाच आले मशीनवरती का? पहिल्यांदाच आले. कोणी तुम्हाला सांगितलं? कसं म्हणजे तुम्ही मशीनवर सॉर्टिंग करायला कशा आले तुम्ही? नाही सांगितलं म्हणलं चांगले होते, माल व्यवस्थित निवड होते, एक सारखं, त्यामुळे आम्ही येतो. आणि म्हणजे पहिल्यांदाच गाडी आली तुमची. आणि अजून किती माल आहे तुमचा? अजून आहे 1500 कॅरेट आहे. 1500 कॅरेट आहे. नक्कीच आपण चांगलं करू. आणि तुमचा झाल्यानंतर पण तुम्ही बघा रेटमध्ये पण जसा फरक आहे किंवा सॉर्टिंग गाडीमधला तुमचा अनुभव आपण नंतरच कॅप्चर करूच. पण आत्ता पण एक अनुभव तुमचा कॅप्चर करण्यासाठी थँक्यू. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव काय? सुनील मनोहर गोते, मुक्काम पोस्ट उरळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ओके. तर कुठे आहे आपलं क्षेत्र साहेब? आपलं उरळी कांचनच्या बाजूला बिवरी हे गाव आहे. मी गेले 4 वर्ष झाले या मार्केटला येतोय. तरी पण आम्हाला येणं तिकडं येऊन पहिलं ग्रेडिंग करता लोक शोधावं लागायचे. तिथूनच त्यांना फोन करणे वगैरे, मग त्यांचं ते टायमिंग घेणं, मग ते वार आपलं बसायला लागायचं की बाबा त्याचं झाल्यावर आपलं माल आपला मिळतोय का, म्हणजे टोरी जातोय, ते टेन्शन असायचं. आणि हे आमच्या समोर होते, कमी वेळात होतं, याची गरज आहे खूप. शेवटी मॅनपॉवर किती करणार काम, याची काळाची गरज आहे. त्यामुळं ग्रेडिंग टॉप होते, एक सारखं होतं. अगदी निवडून आपल्या हाताने सुद्धा असं होऊ शकत नाही, एवढं टॉप काम मशीन करते. एक काळाची गरज आहे. त्यामुळं माणूस आपण माल घेऊन निर्धास्तपणे येतोय आणि 100% ग्रेडिंग होते. मी सकाळी लिलावाच्या वेळेस अडचण होत नाही, आपला प्रतवार व्यवस्थित होते. तेव्हा टायमिंग आणि मशीनवर केल्यामुळं सगळं एक सारखं होते. असं मोती निवडले जात होते. त्यामुळं मशीनशिवाय पर्याय नाही. रेट पण छान भेटतो. रेट बी चांगला मिळतो आणि मी समाधानकारक आहे. अगदी खूप बरं वाटते. धन्यवाद साहेब. थँक्यू.